नमस्कार. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांडातील जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे महाराष्ट्रात एक संतापाचे वातावरण दिसून येते. या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय मुंडे यांनी एक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील जे व्हिडिओ आणि फोटो गृहमंत्रालयाकडे होते, पोलिसांकडे होते, तर तुम्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते एवढ्या दिवस गप्प का बसलेत असा सवाल त्यांनी उपस्थित करत गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. आता धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणावर संशयाची सुई होती, कारण या प्रकरणातील जो मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे तो धनंजय मुंडे यांचा समर्थक निघाला. आता पुन्हा एकदा हा मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळतोय का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, कारण हे व्हिडिओ आणि फोटो एक क्रूरपणे जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते सर्व गृहमंत्रालयाकडे असतानाही 3 महिने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला गेला नाही, आणि वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार असूनही त्याला खंडणीच्या गुन्ह्यात का पकडलं गेलं, खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आणि त्याला पोलिसाला पकडण्यात अपयश का आलं, त्याला पाठीशी घातलं गेलं का, असे अनेक प्रश्न आता गृहमंत्रालयावर उपस्थित होत आहेत, पोलीस यंत्रणेवर उपस्थित होत आहेत आणि हे असे अनेक प्रश्न अनुत्तरित या प्रकरणानंतर महाराष्ट्रात समोर येत आहेत. त्यामुळे एकंदरीत आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संशयाची सुई येऊन ठेपली आहे आणि येणाऱ्या काळात या प्रकरणाला कसं वळण लागतं आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही महाराष्ट्र संशयाने पाहतोय का, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये दिसते. धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करा.